भारत मातेचे पांग फेडणारा हिंदुस्थान शिवछत्रपतींच्या स्फूर्ती प्रेरणेतून घडवल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास शिवप्रतिष्ठान प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी यांनी सांगलीत शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला आहे। सांगलीत मातोश्री भाजीपाला विक्रेता संघाकडून आज शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीनराजे शिंदे, भाजप महिला मोर्चा प्रदेश महामंत्री स्वातीताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। मोठ्या थाटामाटात शिवोत्सव 2025 ची सुरुवात श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। यावेळी भिडे गुरुजी बोलत होते। देशाची आजची परिस्थिती आणि 38,000 वर्षांपासूनची परिस्थिती ही कायमच भयावह स्थितीत आहे। खचत पिसत नासत चाललेल्या देशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे। आपल्याला हिंदुस्थान आणि हिंदू समाज एकत्र ठेवायचा असेल तर प्रत्येकाच्या मनात रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचे बीज मंत्र घट्ट करू असा विश्वासही भिडे गुरुजी यांनी यावेळी व्यक्त केला। गजानन मोरे, निखिल सावंत, प्रसाद रिसवडे, प्रदीप निकम, राहुल माने, कल्पना जाधव, सुनीत भोसले, मंजुळा कुंभार, शोभा शिंदे, वैशाली बिराजदार, राणी चौधरी, द्राक्षायणी बेळुंबी, विष्णू शिंदे, अनिल बनगर, विष्णू माळी, शाहीर दगडू जंगम, राहुल शिंदे, धीरज कदम आदी जण उपस्थित होते। शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांचे आशीर्वाद घ्यायला आपण एकत्र जमलो। देशाची आजची परिस्थिती काय आणि गेल्या 1,500 वर्षापूर्वीपासूनची परिस्थिती काय ही कायमच भयावह स्थिती आहे। पण या सगळ्या खचत पिचत आणि नासत चाललेल्या देशाला ऊर्जस्वल, तेजस्वी, अत्यंत म्हणजे सूर्याला लाजवी अशा तेजाचा मार्ग ज्या महापुरुषांनी दाखवला ते शिवछत्रपती आहे। त्या शिवछत्रपतींचा आदर्श घेऊन आपल्याला हा संबंध देश, संबंध हिंदू समाज, कन्याकुमारी ते काश्मीर, बांगलादेश ते बलुचिस्तान, दक्षिणोत्तर पूर्व पश्चिम 3200 किलोमीटर लांब, 3200 किलोमीटर रुंद खंडप्राय हिंदुस्थान हा जर एकत्र ठेवायचा असेल, हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर प्रत्येक माणसाच्या देहातल्या तांबड्या आणि पांढऱ्या पेशी, डाव्या आणि उजव्या काळजात, लहान आणि मोठ्या मेंदूत शिवाजी संभाजी हे जगण्याचे आणि मरण्याचे बीज मंत्र एकरूप, एकमय, एकचित्त